नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता या ठिकाणी पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 ऐवजी 9,000 रुपये मिळू शकतात, अशा प्रकारची एक बातमी आहे। TV9 मराठीला आणि इतर जे हिंदी न्यूज पोर्टल आहेत त्यावर देखील अशा प्रकारची बातमी फिरत आहे की आता शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये पीएम किसान मधून जे मिळतात त्या ठिकाणी 2-2 हजारच्या हप्त्याऐवजी 3-3 हजार रुपयाचा हप्ता मिळू शकतो। म्हणजे एकूण 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पुढच्या 24-25 या आर्थिक वर्षामध्ये होऊ शकतं। याबाबतची जी बातमी आहे ती आता आपण सविस्तर समजून घेऊया। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पिकाला काडीमोल भाव मिळाला तरी चालेल, परंतु अशा पद्धतीनं चॉकलेट देऊन शेतकऱ्यांना खुश करण्याचा हा प्रकार आहे। कारण येत्या 2024 मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका आहे या निवडणुकांना तोंडावर ठेवून शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात। सविस्तर बातमी आता आपण समजून घेणार आहोत। शिवाय या बातमीमध्ये हे पण सांगितलेलं आहे की पीक विम्याची जी व्याप्ती आहे ती देखील शासनाकडून वाढवली जाऊ शकते। केंद्र शासनाची ही योजना आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना। याची व्याप्ती वाढवून या ठिकाणी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची जी भरपाई आहे तिच्यामध्ये देखील वाढ होऊ शकते। तर येत्या आर्थिक वर्ष 24-25 पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे आणि 2024च्या निवडणुकीपूर्वी मोठ्या घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या जाऊ शकतात, अशी बातमी देखील आहे। आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, कोणालाही क्रिटिसाइज करणे, गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करणे किंवा कुठल्याही विरोधी पक्षाचं समर्थन करणे अशा प्रकारचं काम आपण जरी करत नसलो तरी एक शेतकरी हिताच्या दृष्टीनं शेतकऱ्यांची योग्य बाजू मांडणं आमच्यासारख्या युट्यूब चॅनलवाल्यांचं काम आहे। आणि दुर्दैवानं शेतकऱ्यांची दिशाभूल करताना लोक पाहिल्यानंतर वाईट वाटतं। तर सविस्तर बातमी समजून घेऊया आणि नेमका काय प्रकार आहे ते देखील समजून घेऊया। मित्रांनो, न्यूज 18 वरती ही बातमी आलेली आहे बघा। पीएम किसान योजना में अब 9,000 रुपये, फसल खराब होने पर भी मिलेंगे पैसे, सरकार देगी 2 लाख करोड़ का फंड। म्हणजे या ठिकाणी सांगितलंय बघा। या बातमीमध्ये तुम्ही ही जी बातमी आहे ती पॉज करून वाचू शकता। यामध्ये पीएम किसान योजनेमध्ये 2024 मध्ये जी बजेट शासनाचं येईल फेब्रुवारीमध्ये, त्या बजेटमध्ये याची घोषणा होऊ शकते। आणि जे पीक विमा योजना आहे त्या पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई देण्यासाठी काही या ठिकाणी उपाययोजना सरकारकडून केल्या जाऊ शकतात। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 14 हप्ते पूर्ण मिळालेले आहेत। त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळालेला आहे। या व्यतिरिक्त आता 15वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत KYC असेल, लँड सीडिंग असेल किंवा इतर जी काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळं तुम्हाला नवनवीन ज्या काही योजना असतील किंवा सरकारची जी काही नियम अटी असतील त्याची तुम्हाला आम्ही वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करू। तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।